नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चांदीवाल आयोगासमोर आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलट तपासणी करण्यात आली. यावेळेला अनिल देशमुख यांनी मला परमबीर सिंग यांचं परमसत्य आयोगाला सांगायचं आहे, त्याची परवानगी द्यावी अशी विनंती करून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे अनेकांचे कान टवकारले, डोळे विस्फारले. तिकडे अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांचे कोणते परमसत्य सांगणार आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर सचिन वाजे यांचे वकील नायडू यांनी वारंवार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांचं नाव घेऊन प्रश्न विचारल्यानं आगामी सुनावणीत आयोग पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना जबाबाकरता किंवा साक्षीकरता बोलावणार का, असाही प्रश्न आता निर्माण झालाय. आज अनिल देशमुख यांची उलट तपासणी झाली आणि त्यात त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. आपण असाइन केलेल्या केसेस मुंबई पोलीस मॅन्युअल किंवा कमिशनरेटच्या बाह्य होत्या का, त्यावर त्यांनी म्हटलं की मला माहीत नाही, सर्व मिलिंद भारंबे यांच्या रिपोर्टमध्ये आलं. त्यावर प्रश्न विचारण्यात आला, मिलिंद भारंबे यांना प्रश्नावली कोणी तयार करून दिली, त्यावर उत्तर त्यांनी दिलं, कमिशनर ऑफिसने तयार केली असू शकते. पुढे प्रश्न विचारला गेला, गृह विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या मुद्द्यांवर माहितीतील प्रश्न आणि भारंबे यांनी विचारलेले प्रश्न यात साम्य आहे का. त्यावर देशमुख म्हणाले, मला माहीत नाही, प्रधान सचिव गृह विभागाकडून करण्यात आले असतील. पुढचा प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला आलेला अहवाल जो आहे त्यावर तुम्ही काय कारवाई केलीत का. त्यांनी असं म्हटलं की कोणतीही कारवाई केली नाही, मला फक्त 5 दिवस मिळाले. 30 मार्चला अहवाल गृह खात्याला मिळाला होता. पुढचा प्रश्न विचारला गेला, विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली पोलीस महासंचालक ते पोलीस आयुक्त बदली म्हणजे खालच्या दर्जाची होती. त्यावर माजी गृहमंत्री म्हणाले की हो, मुंबई पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असतात. पुढे त्यांना विचारण्यात आलं, हेमंत नगराळे यांची बदली मुद्दामून केली कारण सचिन वाजे यांना अडकवण्यासाठी. त्यावर त्यांनी म्हटलं की मी बदली केली नाही, बदली सरकार करत असते. अशा प्रकारची प्रश्नोत्तरं अनिल देशमुख यांच्या उलट तपासणीच्या दरम्यान झाली. दरम्यान चांदीवाल आयोग आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये नेमकी काय प्रश्नोत्तरं झाली यावरही नजर टाकूयात. आयोगानं विचारलं, अन्वय नाईक प्रकरणामध्ये पुन्हा तपास करण्यासाठी CID आणि इतर अधिकाऱ्यांना पुन्हा तपास करण्यासाठी सांगितलं होतं का. आणि त्यावर अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं, CID अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण झाल्याचं सांगितलं, त्यामुळे पुन्हा तपास करू नये. मात्र नाईक यांच्या नातेवाईकांनी तपास योग्य झाला नाही, त्यामुळे वरिष्ठांना पुन्हा तपास करायला सांगितला, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांच्याकडून देण्यात आलं. पुढे त्यांना आयोगाच्या वतीनं प्रश्न विचारण्यात आला, ज्यांनी पुन्हा तपास सुरू करू नये असं सांगितलं होतं तर त्या अधिकाऱ्यांची नावं किंवा त्यांची पदं काही माहीत आहेत का. आणि यावर अनिल देशमुख यांनी आता इथून पुढे ठरलेलं उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं, तारीख माहीत नाही, सचिन वाजे यांनी प्रोटोकॉल पाळला नाही अशी तक्रार आहे असं चांदीवाल आयोगानं म्हटलं. आणि त्यात पुढे त्यांनी असंही विचारलं आयोगानं की मिलिंद भारंबे यांनी होम मिनिस्टर यांच्याकडे या संदर्भात काही लेखी माहिती किंवा तक्रार किंवा अन्य काही केलं होतं का. 30 मार्च 2021ला परमबीर सिंग यांच्या पत्राच्या अगोदर काही भेटीगाठी झाल्या होत्या का. त्यावर अनिल देशमुख म्हणाले की या तारखेच्या अगोदर तक्रार माझ्याकडे आली नव्हती. पुढे आयोगाच्या वतीनं विचारण्यात आलं, जून 2020 ते मार्च 2020 या दरम्यान जे ट्विट करण्यात आलेले आहेत किंवा पर्सनल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत पोलिसांच्या कामगिरीबद्दल आणि अन्य, त्यावर प्रतिक्रिया देत होतात का. ज्यात दिलीप छाबरिया, फेक कॉल सेंटर, TRP केस, फेक फॉलोअर्स केस, अशा वेगवेगळ्या केसचा उल्लेख चांदीवाल आयोगातर्फे करण्यात आला. पण अनिल देशमुख यांच्या वतीने हा प्रश्नच नाकारण्यात आला. मार्च 2020 मध्ये मुंबई पोलीस फेसमास्क
मास्क केस याबद्दल विचारणा करण्यात आली। त्यावेळेला देशमुख यांनी म्हटलं, देशमुख यांचे जे वकील आहेत त्यांनी त्याला आक्षेप घेतला। आज जी उलट तपासणी भूतपूर्व API श्री सचिन वाझे यांच्यातर्फे घेण्यात आली, त्याच्यात आजच्या दिवसाचं ज्यावेळेस कामकाज संपलं त्यावेळेस त्यांची पूर्ण उलट तपासणी आज संपलेली आहे आणि त्या दृष्टीनं ह्या मेहरबान उच्चस्तरीय चौकशी समिती समक्ष जे काही आवश्यक असे पक्षकार होते त्यांचे पुरावे आणि त्यांच्या उलट तपासणी आज संपल्यात असं लक्षात येते आहे। याच्यात आज तिघा पक्षांनी स्वतःच्या एव्हिडन्स क्लोजच्या पुर्सीज दाखल केलेल्या आहेत आणि याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, गृहमंत्र्यांना म्हणजे त्यांच्या अटकेच्या आधी खरं तर सचिन वाझेची अटक झाली, बरंच काही पाणी दरम्यानच्या काळात वाहून गेलं आणि तरी माजी गृहमंत्री म्हणजे तत्कालीन गृहमंत्री म्हणतात की सचिन वाझे कोण मला माहीत नाही। एवढंच नाही तर अनेक प्रश्न त्यांनी नाकारले सुद्धा। ज्यावेळेस आम्ही या संदर्भामध्ये सचिन वाझे यांच्या वकिलांशी बोललो, काही प्रतिनिधी जे आहेत ते सचिन वाझे यांच्या वकिलांशी बोलले, त्यावेळी त्यांनी हेच म्हटलं की सोयीनुसार ही उत्तर दिली जातात। आता ही उत्तरं त्यांनी दिलेली ती स्वतःहून त्यांनी दिलेली की त्यांना अशी उत्तरं द्यावी असं सांगण्यात आलेलं हा पुढचा भाग आहे। हा एक वेगळा भाग आहे। आजची सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये आज दोन वेळा अनिल देशमुख यांची उलट तपासणी करण्यात आली। सचिन वाझे यांचे वकील नायडू जे आहेत ज्यांनी ही उलट तपासणी केली। पहिल्या पार्टमध्ये जेव्हा ही सुनावणी झाली त्यावेळी उलट तपासणी झाली, त्यामध्ये आपण सचिन वाझेला ओळखत नाही असं वक्तव्य जे आहे ते अनिल देशमुख यांनी केलं। मी गृहमंत्री होतो, सचिन वाझे हा एक API आहे, हे अंतर किती मोठं आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की मी गृहमंत्री होतो त्यामुळे शेकडो अधिकारी कर्मचारी माझ्या भेटीला यायचे, माझ्या संपर्कामध्ये असायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मी व्यक्तिशः ओळखतो असा त्याचा अर्थ होत नाही, असं अशा आशयाचं उत्तर जे आहे हे अनिल देशमुख यांच्या मार्फत देण्यात आलं। आता मुळात मुद्दा असा आहे मिलिंदजी, आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण सुरुवात होण्यामागचा कारण जे आहे ते कारण सचिन वाझे आहे। कारण सचिन वाझे यांनी कारमायकल रोड प्रकरणी जी स्फोटकं ठेवली होती असा दावा NIA ने केलेला आहे। मनसुखची हत्या सचिन वाझेने केलेली आहे, हा दावा NIA ने केलेला आहे। यानंतर परमवीर सिंग, यानंतर सचिन वाझे यांना अटक झाली, त्यानंतर परमवीर सिंग यांना आयुक्त पदावरून हटवण्यात आलं आणि या पुढे जाऊन ज्या व्यक्तीमुळे अनिल देशमुख यांचं गृहमंत्री पद गेलं होतं ती व्यक्ती देखील सचिन वाझे होती। कारण का सचिन वाझेच्या अटकेनंतर परमवीर सिंग यांना आयुक्त पदावरून हटवलं गेलं। त्यानंतर अनिल देशमुख यांनी एका खासगी कार्यक्रमामध्ये परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये एक वक्तव्य केलं, ते वक्तव्य परमवीर सिंग यांना जिव्हारी लागलं आणि त्याचमुळे त्यांनी पुढच्या काही 2 दिवसामध्येच एक लेटर बॉम्ब टाकला, ज्या लेटर बॉम्बमुळे पुढे जाऊन अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि आज अनिल देशमुख हे अटकेत आहेत EDच्या। हे त्याचाच एक भाग आहे, कारण का त्यांच्यावरती हवालामार्फत सचिन वाझेकडून पैसे घेतल्याचा आरोप जो आहे तो ED मार्फत करण्यात आलेला आहे। सर्व ठिकाणी सचिन वाझे आहे। याच बरोबरीनं जर आपण परमवीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब टाकलेला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्यामध्येच त्यांनी सचिन वाझेचं नाव घेतलेलं आहे की अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला अनेक बार, रेस्टॉरंट, हॉटेल असतील, विविध आस्थापना असतील यांच्याकडून हप्त्या स्वरूपामध्ये 100 कोटी रुपये गोळा करायला सांगितलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन संजय पाटील ACP असतील, राजू भुजबळ DCP असतील, त्यांना देखील हा प्रकार माहिती नाही। पण असं आहे ना की मुळात अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांच्या पत्राबद्दल पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यामुळे आयोगाला त्याही संदर्भात परमवीर सिंगांनाही प्रश्न विचारायचे आहेत आणि अनिल देशमुख यांनाही। प्रश्न असा आहे की एवढा मोठा अधिकारी, राज्याच्या गृहमंत्र्यापदासारखं पद सांभाळलेला आणि इतक्या सहजी तो एखादी गोष्ट नाकारू कसा शकतो असा प्रश्न विचारला जातो। यासोबतच अशी चर्चा आता या सगळ्या चौकशी आयोगातल्या प्रश्नोत्तरानंतर वाटायला लागले की मुळात याच्यात आपण अधिक अडकणार आणि म्हणून आता अनिल देशमुख असं बोलायला लागलेत का? खरं तर हा सगळ्या युक्तिवादाचा आणि सुनावणीचा भाग आहे की आता आपण त्याच्यामध्ये कितपत अडकत चाललोय किंवा हा सगळा भाग आहे। खरं तर ह्या विषयावर चर्चा झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं तेच पुन्हा सांगतो की हा एक आयोग आहे, आयोगाची चौकशी जी आहे ती सरकारच्या आदेशाने होत आहे। आयोगाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आयोग हे फक्त आणि फक्त
सरकारला अहवाल देऊ शकतं, त्याच्यावरती ठीक आहे. आपला एक निष्कर्ष काढू शकतं. पण कोणत्या पद्धतीनं कोणावर काय कारवाई करावी, कोणाला शिक्षा सुनावी हे कुठेही सूचित करू शकत नाही. बर बर सर्वस्वी अधिकार राज्य सरकारचा आहे. सरकारचं आहे. राज्य सरकार त्यामुळे पुढे जाऊन त्यामुळे आता आयोगासमोर काही हो, शेवटी सरकार ठरवणार आहे की या आयोगाच्या अहवालातून जे हाती येतं त्याचं पुढे नेमकं करायचं काय. पाहूयात काय होतं आणखीन पुढे ते. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बातमी एका वादळाची, पण हे राजकीय वादळ नाही, हे आहे धुळीचं वादळ. पाकिस्तानच्या दिशेनं भारतात आलेल्या धुळीच्या वादळानं महाराष्ट्रासह देशातल्या अनेक शहरांमध्ये तापमानात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. एवढंच नाही तर पुढचे 5 दिवस उत्तर महाराष्ट्रातील 4ही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मागच्या 2 दिवसात या धुळीच्या वादळाचे दिल्ली, मुंबई आणि देशाच्या इतरही भागात परिणाम पाहायला मिळाले. राज्याच्याही अनेक भागात परिणाम पाहायला मिळाले. पुणे असो की नाशिक, इतरत्रही धुळीच्या वादळाचे परिणाम जाणवत आहेत. उत्तर महाराष्ट्रात धुळीच्या वादळामुळे तापमानात खूप घट झाली. पुणे जिल्ह्यात सुद्धा धुलीकणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला. वाहनांचा वेग खूप मंदावला. मुंबईसह कोकणातल्या काही भागांमध्ये पोहोचण्यापूर्वी हे धुळीचं वादळ पूर्वेकडे सरकल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान हे धुळीचं वादळ अल्पायुष्य असल्याचं सांगत ते जास्त काळ टिकण्याची शक्यता कमी आहे असं तज्ज्ञांना वाटतं. धूळ जी अशी वेगळ्या प्रकारची धूळ दिसते खूप, आणि असं धुळीचा असं श्वास घ्यायला खूपच जरा वेगळा इफेक्ट वाटतं. म्हणजे जनरली असं श्वास घेणं वेगळं आहे, पण हे धुळीचं जे घेणं श्वास असं जाणवते चेहऱ्यावर, असं एकदम डस्ट आल्यासारखं वाटतं. तेच जरा वेगळं हे दाखवते. म्हणजे असं डोळ्याला ह्याला हात सुटल्यागत होतं एकदम. असं वातावरणामध्ये खूपच वेगळा चेंजेस आहे. खरं असल्या चेंजेसची कल्पना द्यायला पाहिजे होती सरकारी यंत्रणेला. अति प्रमाणात धूळ आणि आता पण आहे. वाऱ्यासोबत धुळीचं पूर्ण साम्राज्य झाल्यासारखं वाटतं. जिकडे तिकडे धूळ 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 धूळ. तर हे कुठून आलं, काय आलं आम्हाला, तर मला पहिल्यांदा असं वाटलं की हे फॉग आहे, परंतु ते फॉग नसून ते धुळीचं पूर्ण कणं इकडे तिकडे उडत होती. पण आता हे धुळीचं वादळ हळूहळू शांत होईल असं म्हटलं जात आहे. येत्या 5 दिवसात राज्यातल्या काही भागात थंडीची लाट मात्र कायम असेल. धुळेमुळे उत्तर महाराष्ट्रातल्या तापमानात घट होते. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 4ही जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखीन घट होऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची लाट येईल. ती अजून 5 दिवस कायम राहील असं तज्ज्ञांनी म्हटलंय. मतलब अलॉन्ग विद द विंड, सऊदी अरेबिया में उस एरिया में स्ट्रांग विंड के साथ साथ ये धूल आया है. ये धूल आके हमारे स्टेट में, बट वो कुछ ही देर तक था. दोपहर के बाद धूल तो ग्रेजुअली कम हो गया. अभी तो आज तो है भी नहीं, सेटल डाउन भी हो गया. ऐसे अभी तो अगले 5 दिनों में संभावना नहीं है. अगले 5 दिनों में हमने जो फोरकास्ट दिए है उसमें ओनली कोल्ड वेव का फोरकास्ट है काल के लिए. त्यामुळे आपण पाहतो आहोत अजूनही समुद्रकिनारेच नाहीत तर शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात या धुळीचा परिणाम जाणवतोय. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हळूहळू याची तीव्रता आता कमी होईल. एवढंच नाही तर सुरुवातीला हे वादळ आल्यानंतर असं वाटलं होतं की याची तीव्रता खूप जास्त असेल, पण तशी स्थिती नाही असं हवामान तज्ज्ञांना वाटतंय. छोटे छोटे ऐसे पार्टिकल्स हैं जो कि अलग अलग पोल्यूटेंट्स का एक कॉम्प्लेक्स मिश्रण बनते हैं. जैसे कि सूट है या धुएं के जो छोटे कण होते हैं, कालिक के छोटे कण होते हैं, मेटल्स हैं, धातु, नाइट्रेट्स और सल्फेट्स जैसे पोल्यूटेंट्स हैं, या रबर के छोटे छोटे पार्टिकल्स हैं. तो ये पार्टिकल्स का एक कॉम्प्लेक्स मिश्रण बन जाता है. रोज वो जो पार्टिकल्स हैं वो भी काफ़ी छोटे होते हैं. मतलब PM10 बोलिए तो एक जो माइक्रोन है वो 1 मिलीमीटर का 1000वां अंश होता है. तो ऐसे PM10 जैसे पार्टिकल्स जो बनते हैं ये हमारे लंग्स के अंदर जा सकते हैं. तिकडे पुणे शहरानजीकच्या 23 गावांचा महानगरपालिका हद्दीमध्ये समावेश झाल्यानंतर सुद्धा ही गावं तहानलेली आहेत आणि आता तर यांची अडचण आणखीन वाढली. या गावकऱ्यांची तहान भागवण्याच्या ऐवजी महानगरपालिकेनं हद्दवाढीतील सोसायट्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यावरून सरसकट हात झटकलेत. ज्या भागामध्ये अद्याप पिण्याच्या पाईपलाईनची सुविधा नाही त्या भागात सोसायट्यांनी सरळ टँकरमधून विकत घेऊन पाणी त्यांना वापरावं लागतंय.
पालिकेनं तशा प्रकारचं फरमानच काढलंय. त्यामुळे टॅक्स भरूनही महापालिका पाणी पुरवठा का करत नाही असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला. महानगरपालिका आणि पीएमआरडीने यांनी एकत्र बैठक करून एक GR काढला, ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी म्हटलंय की जोपर्यंत इमारतीचं कम्प्लिशन सर्टिफिकेट होत नाही तोपर्यंत बिल्डरनी हे सगळे जे पैसे आहेत ते पाण्यासाठी खर्च करायचे आणि भोगवटा पत्र मिळाल्यानंतर सोसायटीने करायचे. वेगळं काय केलं? हेच करतोय आम्ही. आजपर्यंत पाणी आम्हाला दुसरं कोणी दिलेलं नाही, आम्हीच विकत घेतोय. त्यामुळे महापालिकेत तर आले पण प्यायला पाणीच नाही. या सगळ्या संदर्भात आम्ही पुण्याच्या महापौरांना विचारलं असता त्यांनी सरळ पाणी पुरवठा विभागाकडे बोट दाखवलं. मग आम्ही पुणे मनपाचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख आणि उपायुक्त अनिरुद्ध पावसकर यांना विचारलं असता त्यांनी सरळ आर्थिक अडचण पुढे केली. या 23 गावातील सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी एकतर संबंधित बिल्डरची आहे किंवा मग त्या सोसायटी धारकांचीच असेल असं म्हणत त्यांनी काहीसे हात झटकण्याचा प्रयत्न केला. तसंच या 23 गावांमधील बांधकामांना पालिकेनं नाहीतर पीएमआरडीएनं परवानगी दिली असं सांगून त्यांनी पीएमआरडीएच्या कोर्टात हा पाण्याचा चेंडू टोलवला. तुम्हीच ऐका पुणे मनपाचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर काय म्हणतात ते. जिथं महापालिकेचं पूर्ण नेटवर्कच नाही आहे, म्हणजे ग्रामपंचायत काळापासून नेटवर्क नाही आणि आत्ता ही जस्ट नुकतीच गावं महापालिकेत हद्दीत आलेली आहेत. अशा केसमध्ये पीएमआरडीएने जेव्हा या ठिकाणी परवानगी दिलेले त्यावेळेस संबंधित जो विकसक असेल त्या विकसकांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात हमीपत्र दिलेलं आहे की जोपर्यंत पाणी पुरवठ्याची पुरेशी व्यवस्था होणार नाही तोपर्यंत ह्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही माझी राहील. आणि ती गावं आता पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर ते दायित्व जे आहे ते त्या डेव्हलपर्सच राहणार आहे. दरम्यान या 23 गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असल्यानंच सत्तारूढ भाजपनं या गावांचा पाण्याचा प्रश्न लोंबकळत ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी उद्या पालिकेसमोर आंदोलन सुद्धा करणार आहे. पुणे महापालिका दरवर्षी टॅक्स आणि पाणीपट्टी ह्या त्या सोसायटीकडून त्या संबंधित टॅक्स भरणाऱ्या मिळकतदाराकडून वसूल करत असते. त्याच्यामुळं शासनाने दिलेल्या आदेशानुसार आणि एकूणच BPMC ऍक्टनुसार या संदर्भातली पाण्याची जबाबदारी ही पुणे महापालिकेची असताना आज त्या 23 गावांमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वरचष्मा आहे. त्या ठिकाणचा एकूणच मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अनुकूल आहे. ही गोष्ट लक्षात घेता दुर्दैवाने आज सत्तेवर असणारी सत्ताधारी भाजपची मंडळी पुण्यात म्हणजे पुणे महापालिकेतून चुकीच्या पद्धतीने असा कारभार करतायत. थोडक्यात काय तर पालिकेतील सत्ताधारी, विरोधक, बिल्डर, पीएमआरडीए यापैकी एकालाही 23 गावातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचाच नाही. राजकारण करायला मात्र सगळेच पुढे. तिकडे टँकर लॉबीची मात्र या निर्णयानं चांदी आहे. एरवी पुणेकर आपल्या शब्दानं लोकांच्या तोंडचं पाणी पळवतात, पण आता पुणेकरांच्याच तोंडचं पाणी पळालं. बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.